हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता शिंदे 1569 हे माझ्या चॅनलचं नाव आहे। तर मी आज काय बनवते तर मी पुढे सांगते। तर मी कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, तमालपत्र आणि दालचिनी घेतली आणि आलं लसणाची पेस्ट घेतली। तर मी आता काय करते हे पुढे मी तुम्हाला सांगते। तर मी पनीरची ग्रेव्ही बनवते। तर मी हे साहित्य घेतलं। तर इथे कस्तुरी मेथी घेतली आहे, थोडंसं बेसन पीठ घेतलं, मी गरम फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर शाही पनीर मसाला घेतला आहे सुहानाचा। तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे। तर मी बेसन पीठ फ्राय करून थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून यूज करणार आहे। तर हे सगळं साहित्य आहे। तर मी हे पळीभरून एक पळी तेल घेतलं आहे, मी ह्याच्यामध्ये एकदाच यूज करणार आहे नुसता। तेवढंच मी तेल यूज करणार आहे, जास्त नाही। आता पुढे मी कढई गरम करून घेतले। तर ह्याच्यामध्ये मी कांदा ॲड करते। कांदा बोलते हे मसाले तमालपत्र आणि हे टाकून घेतले। त्यानंतर मी कांदा ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। कांदा ॲड करून घेतल्यावर कांदा चांगला फ्राय होण्यासाठी मी थोडंसं मीठ ॲड करते। सगळं मी ह्याच्यामध्येच टाकून घेतलं, नंतर टाकणार नाहीये। आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली आणि थोडंसं टोमॅटो होते ते टोमॅटो ॲड केलं। हे बघा मी असं करून घेतलं। कांदा फ्राय झाल्यानंतर मी टोमॅटो टाकला ह्याच्यामध्ये। व्हिडिओ या पद्धतीने एकदा बनवून बघा। मी ह्याच्यामध्ये आता मी घरचा मसाला यूज केला, घरी बनवतो तो, ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलाय। किती प्रमाणात पाहिजे त्याप्रमाणे मी घरी किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे मी घेतलाय। आणि त्यानंतर शाही मसाला डायरेक्टली मी टाकते ह्याच्यामध्ये आणि पूर्ण आता ह्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी पण ॲड करून घेत आहे। हे बघा कस्तुरी मेथी पण टाकली आहे मी। हे बघा पूर्ण तेल सुटूसपर्यंत मी चांगला फ्राय करून घेतले हे मसाले। आता मी ह्याच्या पुढे काय ॲड करते मी सांगते पुढे। तर ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आता बेसन पीठ फ्राय करून थोडंसं पाण्यामध्ये हे केलं, कारण की थिकपणा येण्यासाठी, कारण की आपण पनीर ग्रेव्ही बनवणार आहे भातासोबत खाण्यासाठी किंवा चपातीसोबत खाऊ शकता। तर मी ग्रेव्ही बनवते थोडीशी। तर मी ह्याच्यामध्ये थिकपणा येण्यासाठी मी हे केलं। आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करते, कारण गरम पाणी थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं, त्याच्यामुळे तरी येते। हे बघा मी गरम पाणी ॲड करते ह्याच्यामध्ये। तुम्ही पण बनवत असेल तर गरम पाणीच ॲड करा कोणत्या पण भाजीमध्ये टाकण्यासाठी। आणि मी पनीर ॲड केलं। सिंपल आहे, या पद्धतीने एकदा तुम्ही बनवू शकता, बनवून बघा। सिंपल आहे, लगेच होईल पण। हे बघा असं मस्तपैकी तरी आली आहे। ग्रेव्ही बनवली आम्ही, कारण की हे बघा भातासोबत खाण्यासाठी मस्तपैकी ग्रेव्ही बनवली आहे। तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू ब्लॉग किंवा रेसिपीमध्ये।